आता आपल्याला आज प्राईड इंडियाचे दोन महत्त्वाचे व्यक्ती तुमच्यासमोर दिसत आहेत, दीपक साहेब आणि मळे साहेब. त्याच्यात आपण तुम्हाला कोकणात सगळ्यांना प्रतिज्ञा मिळाली केले म्हणायचे येणार तर स्टिम्युलेट करणं महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळा आपल्याला त्याचं निश्चित नसतं की याचं महत्त्व की हा एक कोर्स पंतप्रधानांनी आखला ठीक आहे, पण तो आपण जर फायदा घेतला नाही तर त्याचा उपयोग नाही. हा त्यांचा असा आहे की बाबा आपल्याला सगळं स्किल आहे, आपल्याकडे तुम्ही सगळे कारागीर आहात, त्याच्यात काही सुधारणा व्हाव्या, काही इम्प्रुव्हमेंट व्हावी. आजकाल आधुनिक टेक्निक वाढलेली आहे, ती माहिती व्हावी आणि तुमच्याकडे काहीतरी एक लेखी कागद असला पाहिजे. कारण नाहीतर काय माझ्या कपाळावर देऊ नये मी ब्युटी पार्लरवाला आहे का मी अमुक काम करू शकतो, बरोबर आहे ना. तर त्याचं एक सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला बँक फायनान्स करेल ना. बँक नुसती कशी फायनान्स करेल की मी म्हणणार मला सगळं वैद्यकीय येतं मला पैसे द्या, तर बँक देणार आहे का. मला डिग्री सर्टिफिकेट जमा केलं पाहिजे, सगळं जमा केलं तर मला बँक पैसे देईल ना. अशीच तुम्हाला तुमच्या समाजामध्ये ऑफिशियल तुमचं एक नाव हवं म्हणूनही आता जास्तीत जास्त लाभ आपण घेतला पाहिजे. आमच्या अस्मिता मॅडम खूप प्रेमाने आणि खूप अनुभवाने सगळं शिकवतात. छोट्या मोठ्या बारक्या बारक्या गोष्टी मला दाखवतात. म्हणजे आधी काय फार ट्रेनिंग पण लागणार नाही ह्या 6,000 कोर्समध्ये, पण बरेचसे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दाखवले गेले तरी आपलं नॉलेज वाढतं. शेवटी आपण बघून आणि ऐकूनच शिकतो ना. आणि शेवटी आपल्याला आपलं कार्य करायचं तेव्हा आपल्याला स्किल तयार होणार आहे. नुसतं मी बघून वाचून बसलो आणि काही केलंच नाही तर मला मिळणार आहे का काय नाही. तर तुम्ही सगळे करणारे कारागीर आहात, त्यात थोड्या सुधारणा ते बघितल्यामुळे आपल्यामध्ये असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर आपला समाजात एक नाव मिळालं, आत्मविश्वास मिळाला तर त्याला बँकेकडनं चांगल्या प्रकारे मदत होईल. म्हणजे मी म्हणत होत्या सरकारची मदत घेईल आणि तुम्ही मोठे व्हाल. सरकारचं आपल्याला एक चिंचोका देईल असं समजा, पण चिंचोक्याचं वृक्ष करायचं आपल्या हातात आहे आणि तो वृक्ष करायचं आपल्या हातात काम महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. आपण सरकारी मदतीसाठी थांबलेलो नाही. आपण एक सीट मिळाली, एक स्टेज मिळाली, एक पायरी मिळाली, त्याचं माध्यम म्हणून आम्ही इथे काम करत आहोत आता जनशिक्षण संस्थांमार्फत की ज्यावेळी खरोखरच चांगलं